मुजीबभाई मित्रमंडळाची आढावा बैठक आणि जिल्हा कार्यकारिणी जाहीर. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. समाजातील सर्व समाज बांधवांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे, त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणारे सामाजिक कार्यकर्ते मुजीबभाई मित्रमंडळाच्या कार्याची आढावा बैठक नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. तसेच या बैठकीत महिलांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आकर्षण देभो करून बोलते. जिल्हा अध्यक्षपदाची निवड झालेली आहे मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने. आणि मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने मी जेवढे होतील तेवढे माझ्या महिला मी माझ्या नेतृत्वाखाली मी घेणार आणि मी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आम्ही हे करणार, मुजीबभाईला सपोर्ट करणार आणि त्यांना आमदारकीला पण आम्ही सपोर्ट करणार. आणि मुजीबभाईसाठी म्हणजे त्यांनी का निवडले, आम्ही त्यांचं काम चांगलं आहे, गरीब लोकांना सुद्धा मदत करतात त्यांनी. आणि आजपर्यंत त्यांनी जोपर्यंत काम केले, मी 3-4 वेळेस त्यांच्यासोबत बघितले, त्यांच्या कार्यक्रमाला आले मी. मुजीब भाऊ आता खूप चांगले केलेले आहेत कार्य, त्याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करू शकते. या ठिकाणी आज महिला मंडळाची निवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही सामाजिक काम आहे, सांस्कृतिक आणि या कामावर आमचा शैक्षणिकवर जास्त भर राहणार आहे. आणि आज पर्यावरण एवढं बिघडलेलं आहे की काही आम्ही दिवसामध्ये आता पर्यावरणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन वृक्षारोपणाचं एक काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि आता नुकतंच ऑगस्ट महिन्यामध्ये एक कवी वामनदादा कर्डक हे एक विचारवंत कवी होऊन गेलेत. बाबासाहेबांचे विचार त्यांनी गाण्याच्या माध्यमातून गावागावा खेड्यापर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत. त्यांचीही जयंती मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने आम्ही भव्य करणार आहोत. आणि आज जे काही आजच्या स्थितीला या जिल्ह्यामध्ये 9 तरुण भरकलेले आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, तर शासनाकडे जाऊन अनेक योजना आहेत, केवळ हे योजना कागदावर ते राबवत आहेत. त्या अधिकाऱ्याला जॉब विचारण्याचं काम मुजीबभाई मित्रमंडळ हे या जिल्ह्यामध्ये करणार आहे. आणि आरोग्याच्या काही समस्या आहेत, त्या आरोग्याच्या समस्यामध्ये जे काही शासकीय हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या पेशंटला व्यवस्थित पाहत नाहीत किंवा त्याची हेळसांड होते किंवा तिथं काही भ्रष्टाचार चालतो, त्याच्यावरही मुजीबभाई मित्रमंडळ काम करणार आहे आणि अधिकाऱ्याला जॉब विचारणार आहे. शहरामध्ये तसेच नगरपालिका, महानगरपालिका पूर्ण जिल्ह्यातील तर त्या ठिकाणी नालीची प्रश्न आहेत, गटाराच्या तुंबलेले आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, सर्वत्र दुर्गंधी आहे. तर यावर तुम्ही काय काम करणार? या ठिकाणी बघा, आता चांगला एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला की आज आमचे काही नगरसेवक निवडून येऊन सुद्धा पण सत्ताधारी नगरसेवक जास्त असल्यामुळे सगळं काही पैशाचा घोडा बाजार या तुम्ही पाहिलेला आहे. त्याच्यामुळं सगळं मॅनेज झाल्यामुळं त्या प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. आम्ही या मित्रमंडळाच्या वतीने वार्डावार्डामध्ये जाऊन त्याचा सर्वे करणार पहिल्यांदा. आणि मग ते ड्रेनेजचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईट दिव्याचा प्रश्न असेल, हे जाऊन प्रशासनाला जॉब विचारणार. जर नाही झालं तर कायद्याच्या चौकटीमध्ये जेवढे काही आम्हाला आंदोलन करता येतील, मग ते उपोषणं असतील, साखळी उपोषणं असेल, रस्ता रोको असेल, या माध्यमातून आम्ही जनतेची कामं करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. माझं नाव गिरिजा केंद्रे आणि मुजीबभाईंनी आम्हाला ते पद दिलेलं आहे सचिव. त्यांच्यासाठी आम्ही खूप आवडलं आणि खूप त्यांनी मदत सगळ्या जणांना, खूप गोरगरिबांना केलेली आहे. तरी आम्ही त्यांच्यासाठी खूप काम करत राहू. कविता शिवाजी वाघमारे, मी तर रेस्ट हाऊसला नांदेडच्या आलेली आहे. इथं मुजीबभाई यांची मित्रमंडळ सभा होती, तिथं मला उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे. आणि हे पद मी चांगल्या प्रकारे निभावल. बचत गटाच्या महिलांना जाऊन भेटून त्यांना सक्षम करून शिने, काही बोलून शिने त्यांना की आपल्या यांच्यासोबत जोडून शिने त्यांना आमदाराच्या पदाला मी हे कराय मदत करण्याची. आपल्या भागातल्या महिला युवतीला कशा प्रकारे जोडणार? बचत गटाच्या माध्यमातून जोडणार. कसं सांगणार मुजीबभाई मित्रमंडळाचं कार्य आहे त्याची माहिती कशी देणार? माहिती जाऊन सगळे म्हणजे महिलांना भेटणार, गल्लीमध्ये त्याची मीटिंग घेऊन शिने त्यांना सगळ्यांना असं सांग. आज आम्ही मुजीबभाई मित्रमंडळाचा शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीमध्ये त्याचा लेखाजोखा घेतलेला आहे, त्याचा लेखाजोखा केलेला आहे. मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने येणाऱ्या 2029च्या विधानसभेमध्ये मित्रमंडळाच्या वतीने मुजीबभाईला विधानसभेमध्ये कशा पाठवता येईल ह्याच्यासाठी अगोदर ग्राउंड लेवलपासून वार्डाचे कामं असतील, प्रभागाचे कामं असतील, नांदेड उत्तर विधानसभेची कामं असतील,
ह्या सर्व कामामध्ये याच्यामध्ये प्रमुखानं जे काम असेल तर ते असेल आपलं रोजगार. हे रोजगार कशा पद्धतीने आपल्याला मिळवून देता येईल त्याही पद्धतीवर मित्रमंडळाचं सध्या काम आणि विचार मंथन आमचं चालू आहे. हे सगळे छोटे छोटे कामं आम्ही पार पाडत या नांदेड उत्तर विधानसभेमधल्या जनतेचे मन जिंकून घेऊ आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मुजीब भाईला आणि आमच्या मित्रमंडळाच्या वतीने आमदार पाहू.